एक महत्वाचा मुद्दा तुम्हाला सांगू इच्छितो. हा मुद्दा फारच महत्वाचा आहे. लक्षात घ्या, की ताम्रपाषाण संस्कृतींचा जर आपण विचार केला, तर आपल्याला काय दिसतं? ताम्रपाषाण संस्कृती, तर काही ताम्रपाषाण संस्कृती आता इथे बघा मी कसं दाखवतोय ते बघा. ताम्रपाषाण संस्कृती या ग्रामीण संस्कृती होत्या आणि त्या दीर्घकाळ अस्तित्वात होत्या हे लक्षात घ्या. ताम्रपाषाण संस्कृती या ग्रामीण संस्कृती आणि त्या दीर्घकाळ अस्तित्वात असणाऱ्या संस्कृती आहेत. दीर्घकाळ अस्तित्वात असणाऱ्या या संस्कृती आहेत. याच्यापैकी काही संस्कृती ज्या होत्या त्या हडप्पाला समकालीन अशा प्रकारच्या होत्या. कळतंय का नाही कळतंय? तर काही ताम्रपाषाण संस्कृती या हडप्पाला समकालीन अशा प्रकारच्या होत्या. हडप्पा समकालीन. हडप्पा समकालीन म्हणजे ज्या काळामध्ये हडप्पा सुद्धा होता आणि ताम्रपाषाण संस्कृती सुद्धा होती. काही संस्कृती या हडप्पा पूर्व काळामध्ये होत्या. लक्षात घ्या, हडप्पा पूर्व काळ. आणि काही संस्कृती ज्या होत्या या उत्तर हडप्पा काळामध्ये होत्या असं लक्षात येतं. उत्तर हडप्पा. उत्तर हडप्पा. तर हे पॉइंट इथे लक्षात ठेवायचे. सिंधू म्हणजेच हडप्पा संस्कृती. ओके, तर हे मुद्दा फारच महत्वाचा आहे. ओके, तुम्ही लिहितो ताम्रपाषाण संस्कृती. तुम्ही तुमच्या नोट्समध्ये हे लिहून घ्या. फार महत्वाचा मुद्दा आहे. ताम्रपाषाण. ताम्रपाषाण संस्कृती. काही संस्कृती, त्यापैकी काही संस्कृती ज्या होत्या, काही संस्कृती ज्या होत्या त्या हडप्पा पूर्व काळामधल्या आहेत, काही संस्कृती हडप्पा समकालीन आहेत आणि काही संस्कृती या उत्तर हडप्पा काळामधल्या आहेत. तर आता यांची नावं आपल्यासाठी जरा महत्वाची आहेत, लक्षात घ्या. तर हडप्पा पूर्व काळामधल्या ताम्रपाषाण संस्कृती कोणत्या कोणत्या होत्या? तर हडप्पा पूर्व काळामधल्या ताम्रपाषाण संस्कृती आहेत गणेश्वर. ही नावं तुम्हाला लक्षात ठेवायची आहेत. गणेश्वर, त्यानंतर कालीबंगा. गणेश्वर, त्यानंतर कालीबंगा किंवा कालीबंगन हे राजस्थान मधले ठिकाण आहेत. गणेश्वर, कालीबंगन. नंतर बनवाली, हरियाणामध्ये बनवाली. त्याच्यानंतर पुढचं आहे कोटदिजी, हे सिंध मध्ये आहे, लक्षात घ्या. कोटदिजी. आणि त्याच्यानंतर आहे आमरी. लक्षात घ्या की आमरी हे सुद्धा सिंध मधलं ठिकाण आहे. गणेश्वर, कालीबंगन, बनवाली, कोटदिजी आणि आमरी. गणेश्वर, कालीबंगन राजस्थानमध्ये, बनवाली हरियाणामध्ये, कोटदिजी आणि आमरी सिंध मध्ये आहेत. आता काही ताम्रपाषाण संस्कृती या हडप्पाला समकालीन अशा प्रकारच्या होत्या. तर हडप्पाला समकालीन अशा ताम्रपाषाण संस्कृती कोणत्या होत्या? हे जर आपल्याला इथं बघूयात. हडप्पाला समकालीन अशा ताम्रपाषाण संस्कृती होत्या कायथा, आहार आणि सावलदा. लक्षात घ्या की ही नावं फारच महत्वाची आहेत. कायथा, त्यानंतर आहे आहार, कायथा, आहार आणि सावलदा. लक्षात घ्या. याच्यापैकी सावलदा म्हणजे सावळदा ही महाराष्ट्रामध्ये होती. नंतर आहाड म्हणजेच बनास संस्कृती जी होती ती राजस्थानमध्ये होती आणि कायथा संस्कृती ही मध्य प्रदेशमध्ये होती, हे लक्षात घ्या. सो कायथा जी आहे ती मध्य प्रदेशमध्ये आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर मग यस, त्यानंतर मग आहार संस्कृती जी आहे ती राजस्थानमध्ये आहे आणि सावळदा संस्कृती जी ती महाराष्ट्रामध्ये आहे. त्यानंतर मग उत्तर हडप्पा काळामधल्या ज्या ताम्रपाषाण संस्कृती होत्या त्या कोणत्या कोणत्या होत्या? तर त्याच्यामध्ये येतात मध्य प्रदेश मधली माळवा. हे नावं तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. मध्य प्रदेशमध्ये माळवा. त्याच्यानंतर आहे रंगपूर. माळवा, रंगपूर. रंगपूर गुजरातमध्ये आहे. प्रभास हे सुद्धा गुजरातमध्ये आहे, लक्षात घ्या. प्रभास. त्याच्यानंतर येतं जोरवे. जोरवे. आणि पूर्व भारतामधल्या काही संस्कृती जसं की चिरांड संस्कृती बिहारमध्ये आहे. अशा प्रकारे आपल्याला या ताम्रपाषाण संस्कृती दिसून येतात. आता इथे लक्षात ठेवायचंय. इथे एक फार महत्वाचा मुद्दा मी तुम्हाला सांगणार आहे, हे समजून घ्यायचं. आता इथे बघा, ताम्रपाषाण संस्कृती या कशा प्रकारच्या असतात? तर ताम्रपाषाण संस्कृती या ग्रामीण प्रकारच्या संस्कृती आहेत. ताम्रपाषाण संस्कृती या ग्रामीण संस्कृती असतात. आणि सिंधू संस्कृती कशी आहे? सिंधू संस्कृती ही नागर संस्कृती आहे. सिंधू संस्कृती ही नागर संस्कृती आहे. हा मुद्दा समजून घ्या. तर ताम्रपाषाण संस्कृती या ग्रामीण असतात. आणि सिंधू संस्कृती ही नागर संस्कृती आहे. बरोबर आहे की नाही? मग आता अशा परिस्थितीमध्ये तुमचा एक मुद्दा या ठिकाणी लक्षात आल्याशिवाय राहणार नाही की ताम्रपाषाण संस्कृती, आता लक्षात घ्या, मग हे सुद्धा या सुद्धा ताम्रपाषाण संस्कृती कशा आहेत? या ग्रामीण प्रकारच्या संस्कृती आहेत. या सुद्धा ग्रामीण प्रकारच्या संस्कृती आहेत आणि या सुद्धा ग्रामीण प्रकारच्या संस्कृती आहेत. हे लक्षात घ्या, कारण ताम्रपाषाण संस्कृतीच ग्रामीण असतात. या सगळ्या ग्रामीण संस्कृतींची उदाहरणं आहेत. मग एक मुद्दा तुमच्या लक्षात येतोय का या ठिकाणी? तर काही ताम्रपाषाण संस्कृती हडप्पा पूर्वीच्या काळामध्ये होत्या. काही ताम्रपाषाण संस्कृती या हडप्पाला समकालीन होत्या आणि काही आता हडप्पाच्या नंतर सुद्धा अस्तित्वात होत्या. याचाच अर्थ असा आहे की ग्रामीण जीवन हे सातत्यपूर्ण असतं. इथं सुद्धा ग्रामीण आहे, इथं सुद्धा ग्रामीण आहे, इथं सुद्धा ग्रामीण आहे.
परंतु ओके नागरीकरणाची जी अवस्था असते एका मर्यादित काळापुरती असते, हे लक्षात घ्या. हा एक फार महत्वाचा फिनॉमिनॉन तुमच्या लक्षात येतो की ग्रामीण जीवनामध्ये आपलं सातत्य दिसतं. ओके नागरी अवस्था मात्र तात्पुरती असते, हे लक्षात घ्या. म्हणून ओके एक असा विशिष्ट टप्पा ज्यामध्ये आपल्याला काय दिसतं की हडप्पा संस्कृतीमधली नगरं, हडप्पा, मोहनजोदडो वगैरे सारखी जी शहरं होती, धोलावीरा ओके यासारखी जी शहरं होती, ओके ती शहरं आणि त्यांना समकालीन अशा काही ग्रामीण संस्कृती असत होत्या आणि त्यांच्यामधला सहसंबंध हा आजच्या काळामध्ये सुद्धा जसं शहर आणि ग्रामीण यांच्यामधला जो सहसंबंध असतो तसा सहसंबंध त्या काळामध्ये सुद्धा होता. पण नंतर हडप्पा संस्कृती विलयाला गेली, गावं मात्र कंटिन्यू राहिली. म्हणून ग्रामीण जीवन हे एक सातत्यपूर्ण बाब आहे आणि नागरी जीवन ही एक तात्पुरती बाब असते. हे या स्केचवरून तुमच्या लक्षात आल्याशिवाय राहणार नाही. ओके हा मुद्दा समजून घ्यायचा आहे. कळालं का नाही कळालं? ओके तर हे पॉइंट समजून घ्या, महत्वाचे आहेत. आता आपण या ताम्रपाषाण संस्कृतींची महत्वाची वैशिष्ट्य बघूया. ताम्रपाषाण संस्कृतींना काय म्हटलं गेलं तर ताम्रपाषाण संस्कृतीबद्दल सांगत असताना असं म्हटलं जातं की ताम्रपाषाण संस्कृती या ओके प्रागइतिहास त्याला आपण सॉरी प्रोटो हिस्ट्री प्री हिस्ट्री असं आपण म्हणतो, माय मिस्टेक. ताम्रपाषाण संस्कृती म्हणजे अशा संस्कृती ओके ज्या की प्रागइतिहास म्हणजेच ओके प्री हिस्टोरिकल पिरियड आणि आरंभिक इतिहास म्हणजे अर्ली हिस्टोरिकल पिरियड यांना जोडणारा ब्रिज आहेत, यांना जोडणारा दुवा आहेत, लक्षात घ्या.